महिलांचे दागिने विकले, जमीन गहाण ठेवली आणि बोटी घेतल्या। महाकुंभात 45 दिवसामध्ये 30 कोटी कमावणाऱ्या प्रयागराजच्या पिंटूची कहाणी। प्रयागराजमध्ये 45 दिवस सुरू असलेला भव्य महाकुंभ आता संपला। यावेळी कोट्यवधी लोकांना महाकुंभात स्नान केलं। उत्तर प्रदेश सरकारच्या आकडेवारीनुसार प्रयागराज महाकुंभ मध्ये 60 कोटीहून अधिक लोकांनी स्नान केलं। महाकुंभ संपल्यानंतर प्रयागराजचे नाविक पिंटू मेहरा यांची यशोगाथा चर्चेचा विषय बनली। नाविक पिंटू मेहरानं महाकुंभात 45 दिवस बोट चालवून 30 कोटी रुपये कमावले। याची चर्चा खुद्द उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यूपी विधानसभेमध्ये केली होती। चला तर जाणून घेऊयात महाकुंभ मध्ये नाविक पिंटू मेहरा करोडपती झाल्याची कहाणी। सीएम योगींनी केलं कौतुक। उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत कुंभादरम्यान एका नाविक कुटुंबाची यशोगाथा सांगितली। ते म्हणाले, मी येथे एका नाविक कुटुंबाची यशोगाथा सांगत आहे। या नाविक कुटुंबाकडे 130 बोटी होत्या। 45 दिवसांच्या कालावधीत या लोकांनी 30 कोटी रुपयांची निव्वळ बचत केली। म्हणजेच एका बोटीनं 45 दिवसात 23 लाख रुपये कमावले। सीएम योगींनी ज्या नाविक कुटुंबाची कहाणी सांगितली त्याचं नाव पिंटू मेहरा आहे। प्रयागराज महाकुंभामध्ये गंगेत भाविकांना नौकाविहार करणाऱ्या पिंटू मेहराची कहाणी प्रेरणादायी आहे। त्रिवेणी संगमाच्या काठावर वसलेल्या अरैल गावातील नाविकानं आपल्या विचारानं आणि मेहनतीनं आपल्या कुटुंबाचं नशीब बदललं। महाकुंभादरम्यान मोठ्या संख्येनं भाविकांचं आगमन पाहून पिंटूनं धाडसी निर्णय घेतला। घरातील महिलांचे दागिने विकून घर गहाण ठेवण्यापर्यंत त्यानं आपल्या कुटुंबाची बचत पणाला लावली आणि याच पैशातून त्यांनी 70 बोटी विकत घेतल्या आणि महाकुंभ काळामध्ये 45 दिवस भाविकांना बोट सेवा दिली। मात्र हा निर्णय सोपा नव्हता। घरातील अनेक सदस्यांनी याला विरोध केला। त्याची आई शंकुतला देवी संतापल्या। महिलांनी दागिने विकण्यास नकार दिला, पण पिंटू आपल्या निर्णयावर ठाम राहिला। शेवटी त्याचा विश्वास खरा ठरला। महाकुंभादरम्यान त्यांच्या बोटींनी एवढी कमाई केली की आता त्यांचं कुटुंब आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे मजबूत झाले।